हॅलो फ्रेंड्स, सासभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी आज तुम्हाला एक कच्चा आंबा आहे, न पिकलेला आंबा आहे काही, आणि हे पिकलेला आंबा आहे. ह्याच्यापासून माझा फ्रुटी, आता तुम्ही काही म्हणा, ते करून दाखवणार आहे मी तुम्हाला. आता हे पाणी गरम ठेवले, मग काय पाणी गरम ठेवले, ह्याच्यामध्ये ना हे कच्चा आंबा अगोदर टाकते. चांगला शिजू देते ह्याला. काही शिजलेला पिकलेला पण आंबा टाकते. शिजलाय बरं का चांगला पिकलेला आंबा, बारीक बारीक फोडी केलेला. आता ह्याला चांगलं पसरून घ्यायचं आणि ह्याला चांगलं शिजू द्यायचं. शिजलं की ह्याला मिक्सर मधून काढायचं. किंचित मीठ, न कळता असं किंचित मीठ टाकायचं, वेलची पावडर टाकायची. ह्याचा माझा तयार होतो, फ्रुटी तयार होते. आणि साखर टाकायची बरं का, साखर टाकायची, मिक्सर मधून काढायचं. हे गार होऊ द्यायचं, ह्याला चांगलं धुवून घ्यायचं, गार होऊ द्यायचं आणि मिक्सर मधून काढून त्याची फ्रुटी माझा तयार करून घ्यायचं. काही करा, माझी फ्रुटी थोडी पातळ असते, माझा थोडा जाड असते. आता हे चांगलं शिजतंय. शिजायला जवळजवळ 15 मिनिट लागते बरं का. हे चांगलं शिजलंय बरं का, छान शिजलंय. आता ह्याचं पाणी सुद्धा ह्याच्यामध्येच टाकायचं बरं का आपल्याला. हे पाणी सुद्धा बाजूला टाकायचं नाही. पाणी टाकून ह्याच्यामध्ये साखर, वेलची टाकायची, थोडं मीठ टाकायचं, मिक्सर मधून काढायचं. ह्याला गार झाल्यावर आता ह्याला थोडं गार होऊ द्यायचं बंद करून. ज्यावेळेस प्यायचं त्यावेळेस हलवून प्यायचं चांगलं. आता हे गार होते. हे पाणी सुद्धा वापरू शकता बरं का तुम्ही. पाणी वापरलं तर छान होते. आता हे गार होते. गार झाले की मिक्सर मधून काढायचं. पातळ ठेवायचं असलं तर त्याला फ्रुटी म्हणा, थोडं जाड करायचं असलं तर त्याला माझा म्हणा. आता ह्याला शिजवायचं नाही, काय असंच आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये टाकायचं आणि सर्व करायचं. ह्याच्यामध्ये आणखी साखर आणि विलायची टाकायची. नका, साखर विलायची घेतली मी आणि तो किंचितचं मीठ. आता हे गार व्हायले, परत दाखवते. आता हे बघा, हे कधी ह्याच्यामध्ये मी थोडं पाव चमचा वेलची पावडर टाकली छोट्या चमच्याने. ह्या चमच्याने 3 चमचे साखर, छोट्या चमच्याने थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं मीठ टाकलं ह्याच्यामध्ये. आता ह्याचं पाणी उकळायचं ठेवले. आपल्याला पाण्यामध्ये जरी मिक्स करायचं असलं तरी मिक्सर मधून काढायचं आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं. छान लागतंय बरं का खूप. एक कच्चा आंबा आहे, पिकलेला आंबा आहे. आता हे बघा, हे माझा फ्रुटी. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जरी पातळ करायचं असलं तर ह्याच्यापेक्षा पातळ करू शकता बरं. पातळ पण छान लागते. फ्रुटी एकदम पातळ असते, माझा एकदम पातळ नसते, जास्त जाड असते. जास्त जाड पण नसते, जाड पातळ पण नसते. का असं तयार झालेलं आहे बघितलं. छोटे ग्लास आहेत माझे, 2 ग्लासामध्ये काढले आणि मिक्सरमध्ये थोडे राहिले ते वाटीमध्ये काढले. माझा हे कच्च्या आणि पक्क्या आंब्यापासून, पिकलेल्या आंब्यापासून तयार केलेला माझा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्याची रेसिपी कशी वाटली. शेअर करा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही आईस टाकू शकता, गुलाब सरबत टाकू शकता. थोडं गुलाब सिरप टाकलं तर पण खूप छान दिसते. पण माझ्याकडे बर्फ पण आवडत नाही, आईस पण आवडत नाही आणि गुलाब सरबत पण आवडत नाही, म्हणून मी टाकलेलं नाही. तुम्हाला दाखवायला टाकन तर माझं ते फेकून द्यावं लागेल, वाटलं होतं, कुणाला आवडत नाही. मी हे माझा असा तयार करून ठेवला. आता आम्ही दोघं घेणार आहेत, माझे मिस्टर आणि. धन्यवाद.